नमस्कार, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. फक्त याच लाखो कर्मचाऱ्यांना खुशखबर. जानेवारी 2026 पासून वाढणार पेन्शन. तर पेन्शनमध्ये 30% ते 34% होणार वाढ. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 7वा वेतन आयोग डिसेंबर 2025 मध्ये संपत असल्याने जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली नसली तरी संकेत दिसू लागले आहे की 8वा वेतन आयोग आता लवकरच कार्यान्वित केला जाऊ शकतो. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 30% ते 34% वाढ होण्याची शक्यता आहे, असे 9 जुलैच्या अहवालात सांगण्यात आलेले आहे. सध्या देशात सुमारे 68 लाख केंद्र सरकारी पेन्शनधारक आहेत, जे कार्यरत कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहेत. पेन्शनची रचना पाहता त्यामध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्ता समाविष्ट असतो, मात्र घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यांचा त्यामध्ये समावेश केला जात नाही. त्यामुळे आता नवीन आयोगानुसार मूळ वेतन फिटमेंट फॅक्टरने वाढवले जाईल आणि DA पुन्हा 0 वरून सुरू होणार आहे.